नमस्कार, मी गीतांजली खानदेशी टच रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक अशी आज रेसिपी नाही, आज एक वेगळा व्हिडिओ आहे। म्हणजे माठातलं पाणी थंड राहण्यासाठीच्या वेगवेगळ्या मी टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे। प्लस एक वनस्पती जी फक्त 10 रुपयात तुम्हाला मिळते, तर तिचा यूज करून तुम्ही निरोगी आणि उष्माघातापासून दूर कसं राहू शकता त्याविषयीची माहिती मी आज सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी बघा, मी काळ्या रंगाचा माठ जो आहे तो वापरते। हा माठ आता 2 वर्ष झाली याला। तर तुम्ही पहिली सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे तुम्ही शक्य असेल तर काळ्या रंगाचा माठ वापरा किंवा लाल रंगाचा। म्हणजे डिझाईनचे माठ येतात ते वेगळ्या, त्याच्यामध्ये मातीमध्ये एक वेगळा पदार्थ मिक्स केला जातो आणि त्यानुसार ते माठ बनवले जातात। तर ते एवढे मला फारसे हेल्दी वाटत नाही आणि त्याच्यातलं पाणी पण एवढं, म्हणजे जे काळ्या माठातल्या पाण्याची टेस्ट लागते ती त्या पाण्यात मला जाणवली नाही। सो मी काळा माठच यूज करते। तर सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे काळा माठ तुम्ही वापरा। आता टिप नंबर 2, माठ अशा जागी ठेवा की जिथून तुम्हाला पुरेपूर हवा येईल। आता मी एकदम खिडकीच्या जवळ म्हणजे किचन ओट्यावरच हा माठ ठेवलेला आहे। तर इथून खूप नॅचरल हवा येत असते आणि कंटिन्यू हवा येत असते। आणि जेव्हा काम नसेल तेव्हा त्या बाजूची खिडकी, ह्या बाजूची खिडकी मी ओपन ठेवते आणि जेव्हा म्हणजे तर हवा ही कंटिन्यू माठावरती येत असते, त्यामुळे पाणी जे आहे ते थंड राहतं त्यामुळे। आणि शक्यतो ज्या माठातून पाणी गळतं तो माठ तुम्ही, म्हणजे तो जास्त चांगला असतो। आपल्याला असं वाटतं की खूप पाणी गळतं, पण पाणी गळतं त्यामुळे काय होतं, या साईडला नेहमीच असं ओलं राहतं, आपल्याला जाणवतं। तर त्यासाठी मग जेव्हा असं ओलं राहतं आणि आपली जी हवा आहे ती हवा येते, तर तुम्ही बघू शकता खूपच हवा आता येते आहे। तर या हवेमुळे हे पाणी कंटिन्यू असं गार राहतं। त्यामुळे तुम्ही शक्यतो माठ हा हवेच्या ठिकाणी ठेवा, तर तुम्हाला पाणी खूप थंड असं मिळेल। कारण उन्हाळ्यामध्ये हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो, पाणी थंड होत नाही, कारण आपण कंटिन्यू पाणी पितो आणि कंटिन्यू आपल्याला माठात पाणी टाकायला लागतं। तर पाणी हे असं गार होत नाही जसं हवं तसं, आणि फ्रीजच्या पाण्याने तर तहान जात नाही। सो तुम्ही ही ट्रिक वापरा। माझ्या माठातलं पाणी एवढं थंड असतं, म्हणजे खूप असं तहान भागते आपली त्या पाण्याने। आता टिप नंबर 3 मी सांगणार आहे तुम्हाला। तर टिप नंबर 3 अशी आहे की अशा पद्धतीने तुमच्याकडे जर कॉटनचा रुमाल असेल, व्हाईट कलरचा असेल, सुती कपडा ज्याला आपण म्हणतो ते असेल किंवा असा रुमाल असेल, तर तो तुम्ही पूर्णपणे ओला करून माठाला लावायचा आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने कपडा जो आहे तो माठाला लावून त्यावर, म्हणजे हा कपडा ओला करून तुम्ही माठाला लावायचा आहे आणि हवेच्या ठिकाणी ठेवल्यामुळे पाणी जे आहे ते कंटिन्यू थंड राहतं। कधी कधी काय होतं की पाणी काहींचं माठ गळत नाही, तर तुम्ही तशा वेळेला काय करू शकता, अशा पद्धतीचा सुती कपडा घेऊन तो ओला करून तुम्ही माठाला म्हणजे असं पूर्णपणे बांधून ठेवलं किंवा असं फक्त झाकून ठेवलं माठाला, तरी पण पाणी खूप थंड होतं आणि हवेमुळे कंटिन्यू ते पाणी आपलं थंड होत राहतं। आणि थोड्या वेळानंतर तुम्ही हा कपडा जो आहे हा ओला करत राहायचा आहे। आता मी टिप नंबर 4 तुम्हाला सांगणार आहे आणि खूप महत्त्वाची टिप आहे ही। आता टिप नंबर 4 म्हणजे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे एक वनस्पती जिचं नाव आहे वाळा। भरपूर लोकांना माहिती असेल, काहींना माहिती नसेल। तर आज आय थिंक मला असं वाटतं की हा व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर मला नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग हा आहे वाळा, मला 10 रुपयाला मिळालेला आहे। वाळ्याचे हे मुख्यतः 2 प्रकार असतात, एक पिवळा आणि एक काळा। म्हणजे थोडासाच रंगात फरक असतो, पण पिवळा आणि काळा असं त्याला म्हणतात। तर ही जी जुडी आहे ही काळाची आहे आणि ही जी आहे हा पिवळा वाळा आहे। अतिशय स्वस्त पण म्हणजे गुणकारी, खूपच याचे खूप फायदे आहेत आपल्यासाठी। तर हा जो आहे मला फक्त 10 रुपयाला मिळालेला आहे, ओन्ली 10 रुपीज। आपले जिकडे बाजार भरतात किंवा जिकडे सगळ्या भाज्या मिळतात तर त्या ठिकाणी तुम्हाला हे मिळेल। मला त्या बाजाराच्या ठिकाणीच मला हा वाळा मिळालेला आहे। तर अशा पद्धतीची ही जुडी असते, उष्माघातापासून लांब ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो। तर तुम्हाला
खूप जास्त उष्णतेचा त्रास होत असेल तर तुम्ही वाळ्याचं सरबतसुद्धा पिऊ शकतात. किंवा मग तुम्हाला जर जास्त उन्हामुळे कोणाकोणाला पित्त होतं आणि लालसर चट्टे पडतात, घामोळे येतात, तर त्यावरसुद्धा तुम्ही ह्या वाळा वाळवून पूर्णपणे कोरडा करून उन्हामध्ये याला दळून याची जी पावडर तयार होईल त्यामध्ये तुम्ही चंदनाची पावडर थोडी आणि गुलाबजल टाकून त्या ठिकाणी लावलं तर अतिशय गुणकारी हे वाळा आहे. त्याच पद्धतीने आपण हे इंटरनली आणि एक्सटर्नली म्हणजे बाहेरून आणि आतून दोन्ही बाजूनी यूज करू शकतो. म्हणजे हे आपण खाऊ पण शकतो किंवा डायरेक्टली आपण बाहेरून सुद्धा याला अप्लाय करू शकतो. खूपच याचे फायदे आहेत. तर एक म्हणजे तुम्ही उष्माघातापासून दूर राहण्यासाठी वाळ्याचं सरबत पिऊ शकता. दुसरं म्हणजे वाळ्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या बाजारात येतात, तर तुम्ही बाहेर तुम्हाला अगदी उन्हात बाहेर जायचं असेल तर तुम्ही वाळ्याची टोपीसुद्धा घालू शकतात. वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, तर तुम्ही ती टोपीसुद्धा वापरू शकतात. त्यानंतर आता मी तुम्हाला हे पाणी माठातलं पाणी थंड राहण्यासाठीचं अतिशय छान असा उपयोग मी ह्याचा सांगणार आहे. चला तर मग आपण लगेचच याला सुरुवात करूया. तर मी हे आता मोकळं करून घेते आहे, पण याच्यामध्ये खूपच धूळ आहे, तर आपण याला आधी स्वच्छ धुणार आहोत. तर आता मी याला वॉश करून घेणार आहे डिरेक्टली. आता मी हे पाण्यात असंच ठेवणार आहे 5 ते 10 मिनटं. आपण हे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहोत, कारण आपण मार्केटमधून आणतो तर खूप धूळ आणि माती असते याला. बेसिकली हे जे आहे ना, हे मुळ्या असतात त्या झाडाच्या, कोरड्या सुकलेल्या गवताप्रमाणे आपली गवती चहाचं जसं झाड असतं ना, तर त्या पद्धतीने हे वाळ्याचं झाड असतं. तर त्याच्या ज्या मुळ्या असतात म्हणजे रूट्स असतात, तर ते हे रूट्स आहेत. आणि तुम्ही बघू शकतात याला आपण आता स्वच्छ धुवून कमीत कमी 5 ते 10 मिनटं आपण हे पाण्यात असंच ठेवणार आहोत. याचा सुगंध बघा, पाण्यात टाकताच बरोबर याला एक वेगळा असा सुगंध आहे खूप. आणि पाणी पण इतकं गोड आणि वेगळं अशी चव लागते याला, वेगळा असा स्मेल आहे. खूप छान याचा वास येतो, मस्त सुगंध येतो याचा. तर पाण्याला एक वेगळा सुगंध पण येतो, प्लस ह्याच्या वेगवेगळे फायदे पण आपल्याला मिळतात. आता 5 ते 10 मिनटानंतर आपण याला पाण्यात टाकूया. आपण हे पाणी एक चेंज पण करून घ्यायचं आहे, कारण ते जास्तच मला घाण वाटतं आहे. तर मी 2-3 पाण्याने याला स्वच्छ धुवून घेणार आहे. आता 10 मिनटं झालेली आहेत. पण तुम्ही जेव्हा वाळा टाकणार ना, तर तेव्हा तुम्ही हा वाळा मोकळा म्हणजे ह्या दोऱ्यापासून वेगळा करून आणि मग टाकायचा आहे. या वनस्पतीचं एवढं म्हणजे विशेष आहे की ही पाण्यात राहते तरीसुद्धा हे म्हणजे खराब होत नाही. याला जे आपण शेवाळ म्हणतो पाण्यामध्ये येतं, तर ते सुद्धा येत नाही. पण दोरा जो असतो, हा दोरा आपण ह्या दोऱ्यासहित आपण टाकायचं नाही आहे, कारण दोरा हा काही दिवसांनी याच्यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा म्हणजे घाण होऊ शकते आणि याच्यामुळे आपलं पाणी जे आहे ते खराब होण्याची शक्यता असते. पण वाळ्यामुळे पाणी कधीही खराब होत नाही. बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल की पाण्यामध्ये राहील तर हे सडणार नाही का? तर नाही, हे अजिबात सडणार नाही. तर याचं हेच महत्त्व आहे. आणि वाळ्याचे असंख्य उपयोग आहेत. तुम्ही नक्की हे ट्राय करा. चला तर मग 10 मिनटं झालेली आहेत. पूर्णपणे हा वाळा स्वच्छ करून आता डायरेक्टली मी हे माठाच्या पाण्यात टाकणार आहे. तुम्ही बघू शकता मी डिरेक्टली हे माठात टाकलेलं आहे. आता आपण हे जे आहे हे आपल्याला माठातच राहू द्यायचं आहे आणि हेच पाणी आपल्याला प्यायचं आहे. आणि मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायला विसरलेली आहे, आणि ती गोष्ट अशी आहे की मी तांब्याच्या भांड्यामध्ये भरून ठेवलेलं आहे पाणी, आणि ते पाणी मी ह्या माठात टाकते. तर अजून जास्त त्याचे फायदे होतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तांब्याच्या भांड्याचे फायदे काय आहे. तर तुम्ही नक्की हे ट्राय करा. आणि मला असं वाटतं की आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल, आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आहे वेळ तर घ्या शिकून.